हाय एवरीवन। तो ये देख सकते हैं माँ बेटी और दो बेटियां और माँ जा रही है घूमने। तर चला कुठं जाते ते सांगते। चला तर हा बघा माझा आहे छोटा भाऊ। तर माझा भाऊ घ्यायला आलाय तर कारण काय सांगते तर चला पुढे जाऊया। तर चला बघा असं मस्त मायलेकीचा असं मस्त फोटोशूट वगैरे चालू आहे गॉगल घालून रिक्षामध्ये बसून। आणि माझ्यासोबत माझी पुतणी पण आली नाही का। तर मला आपलं असलं काय आवडत नाही बरं का गॉगल बिगल। मग माझा भाऊ एवढा बघा रस बीस चारत घरी नेतोय काय काय करत नेतोय बघा। चला बघूया पुढं। मग असं मस्त थंडगार गरम होते म्हणून असं मस्त माझ्या भावानी इकडे बघा रस चालू आहे। तर रस पिणं चालू आहे असं मस्त थंड थंड रस प्यायला खूपच भारी वाटतं बघा। रिक्षामध्येच चालली आहे सेवा बहिणीची भावाकडून। तर चला बघू शकता असं चाललंय। मग भावास मग गेलो तिथून माझ्या भावात मी त्याला घेतलंय गिफ्टचा। तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेन नक्की। माझ्या भावाच्या मुलाचं बर्थडे आहे म्हणून मी चालले। तर बघा परत रस पिलो मग माझ्या भावाच्या मुलासाठी ड्रेस घेतला। लगेच भूक लागली म्हणून असं वडापाव खायला गेलो। मग तिकडं असं मस्त मिरची खाल्ल्याशिवाय आपने को आनंद नहीं मिलता। तर ये हमारे महाराष्ट्र की शान आहे वडा पाव। तर इधर वडा पाव खाल्ला आणि मग लगेच त्याच्यासाठी खरेदी केली। बापाची इकडे बघा कशी लुडबुड चालली लोकांसाठी। आणि मग असं मस्त लुडबुड चालली। फायनली ती वाली खुर्ची जमली। तर बघा किती माझ्यासमोर छोट्याचं मोठं झाले आणि किती संसाराला लागले असं बघून माझं मन भरावून गेलं। मग त्याच्या बायकोसाठी गजरे घ्यायचे होते मग तिकडं गजरे घेतले। तर बघू शकता बायकोसाठी पण एवढंसं होतं ना आता संसाराला लागले बघून म्हणून थोडासा आनंद झाला। आणि मग त्याच्या बायकोसाठी हे पण घ्यायचं होतं झुमके। मग ते तिकडं सामान घेतलं बहीण भावाने असं बघू शकता। आणि माझ्याशिवाय तिकडं काहीच काम नाही होत बरं का। तर पहिलं आमचे थोडे प्रॉब्लेम झाले पण आम्ही एकमेकांना सोडून नाही राहू शकत। मग आमची बहीण भावाची नाही माझे मम्मी पप्पाचे जमत नाही आजकाल। तर ते कधी तुम्हाला नंतर सांगल। मग तिकडे गेलो शॉपिंगच्या दुकानात राशनच्या बघा अशी बिर्याणीसाठी मस्त असे तांदूळ आणि बिर्याणीचं सामान घेतलं खूप सारं। तर हे व्हिडिओ पोरांना काढायला सांगितले तर बघा कसे व्हिडिओ काढले। तर चला इग्नोर करूया मला इतना एडिट करने को नहीं जमता है। तो चलो फिर निकले हम लोग आई घरी। आणि घरी गेल्या आईला भेटल्यावर एवढं भारी वाटतं गळ्याला पडले आणि थोडंफार रडले। तिकडून रडून झाल्यावर इकडे बघा बर्थडेची सेलिब्रेशनची तयारी इधर चल रही है बच्चे लोग कर रहे हैं। आणि इकडं मस्त मस्त अशी इकडे तयारी माझी आईची बघा किती माझी आई एकदम साधी सिंपल आहे। मग मी लागले बिर्याणीची तयारीला। कोणालाच बिर्याणी बनवता येत नाही 2.5 किलोची मलाच बनवायची होती। कुठं बड्डेला माझ्या भावाच्या घरी माझंच तिकडे नंबर मला जाऊन करायला लागतं सगळं। तर बघा माझी बहीण आणि मी आम्ही असं दोघे चालू होतं। ही आहे माझी बहीण आणि मग हा आहे मोठा भाऊ म्हणजे सगळ्यात मोठी मी आहे मग माझी बहीण आहे मग हा आहे लास्टला तो चौथा आहे छोटावाला। आम्ही 4 बहीण भावंड आहे। तर सगळ्यात मोठी मी आहे बरं का। तर हा 3 नंबरचा आहे ही 2 नंबरची आहे। आणि माझी आई आहे बघा कसं नातवासोबत खेळणं चालू आहे तिकडं। आणि हा माझा बहिणीचा मुलगा आहे त्याचं बघा डेकोरेशनचं काम चालू आहे। सगळ्यांची इकडं रेड घाई बघू शकता। माझ्या ह्या 2 भावजई आहेत आणि ही आहे माझी कन्या। तर हा आहे बघा बड्डे बॉय। तर ह्याचा बड्डे आहे आज काल होता म्हणजे। आणि तो बघा इकडं कसं सेलिब्रेशन चालू। इकडे माझ्या भावाला 3 मुली आहेत मोठ्या। तर हे बघा ही वाली एक आहे किती क्यूट आहे बघू शकता। आणि हा आहे बघा माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझा मुलगा। तर बघा कसं डेकोरेशन करतोय मन लावून त्याचं खूप मन लावून डेकोरेशन चाललं। हा छोटावाला मुलगा माझ्या बहिणीला 2 मुलं मला 2 मुली असं आहे। आणि इकडं थोडं बड्डे बॉयला घ्यायचं काम चढ आहे। आणि त्याला मस्त असं थोडंसं बहिणीच्या भावाला फोन बघा चिव चिव चिमणी लावून त्याला थोडंसं घेऊन बसले। आणि मग मी लागले बिर्याणीला। तर एवढी 2.5 किलोची बिर्याणी करणं काही तोंडची बात नाही खूप मेहनत लागत आहे। मग मी अशी मस्त इकडे बिर्याणी करत होते आणि बिर्याणीच करत होते अशी। फायनली बघा खूप थकलेली एवढी सारी बिर्याणी करायची होती मला। आणि एवढा गॅस स्लो चालत होता कांद्याला काही काटा पण नव्हता टोचत। तर मग चालूच होतं इकडं कशाने हलवणं बघू शकता। तर चालूच आहे इकडं। मग फायनली बघू शकता इकडं कांदा फ्राय केला तिकडं चिकन मॅरिनेट करून ठेवलं। माझ्या बहिणीनं चिकन ते धुतलं तिने इकडं चिकन मॅरिनेट करून ठेवलं। मी तिला सांगितलं कसं करायचं। आणि ही मोठी भावजई आहे तर ही बघा कसं कोशिंबीरची तयारी करते ही छोटी